साक्री तालुक्यातील आदिवासी मोहगाव येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात बांबू लागवड उपक्रम। धुळे वन विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने अमृत वृक्ष आपल्या दारी उपक्रमांतर्गत मोहगाव तालुका साक्री येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात बांबू लागवडीचा उपक्रम जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी आमदार मंजुळा गावित, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, परिवीक्षाधीन प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हाधिकारी रोहयो नितीन कुमार मुंडावरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, सभापती शांताराम कुवर, जिल्हा परिषद सदस्य रमेश गांगुर्डे उपस्थित होते। नागरिकांनी नरेगाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल बांबू लागवड उपक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांना केले। शासनाची नरेगा ही अतिशय चांगली अशी योजना आहे। या योजनेत मागेल त्याला काम, विहीर, फळबाग लागवड व इतर योजनांचा लाभ घेता येतो। या योजनेचा लाभ घेतल्याने येथील नागरिकांचे उत्पन्न वाढीबरोबरच वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचे संरक्षणही होईल। यातून गावाचा, शेतकऱ्यांचा व लाभार्थ्यांचा विकास होईल। सामूहिक वनहक्क या संकल्पनेच्या माध्यमातून येथील गावकऱ्यांनी सामूहिक वनक्षेत्राचे संगोपन करावे। त्यातून नागरिकांना उपजीविका तसेच स्वतःचा आणि पर्यावरणाचा विकास करायचा आहे। धुळे जिल्ह्यात साक्री व शिरपूर तालुक्यात 77 सामूहिक वनक्षेत्राला मान्यता दिली असून साक्री तालुक्यात 45 पेक्षा जास्त सामूहिक वनक्षेत्र आहेत। या प्रत्येक सामूहिक वनक्षेत्राचे क्षेत्र 250 ते 300 हेक्टर इतके प्रचंड आहे। इतक्या मोठ्या क्षेत्रातून विकास साधण्याची गरज आहे। सामूहिक वनक्षेत्रात अधिकाधिक बांबू लागवड करून त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे, कारण बांबू हे वातावरणातील कार्बन शोषून घेते। बांबूमुळे पर्यावरण संरक्षणाबरोबर उत्पन्नही मिळते। त्यामुळे या भागात बांबू लागवड अधिकाधिक करावी। यावर्षी 70,000 बांबूंची लागवड करायची आहे। त्यासाठी नरेगा अंतर्गत 4 ते 5 गाव मिळून एक नर्सरी स्थापन करावी असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। साक्री तालुक्यामध्ये सामूहिक वन क्षेत्रांतर्गत बांबू लागवड याची सुरुवात केलेली आहे। साक्री तालुक्याचे माननीय आमदार श्रीमती मंजुळाताई गावित मॅडम, त्याचबरोबर फॉरेस्टचे सर्व अधिकारी, वन समितीचे सर्व लोक इथे उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त बांबू लागवड आपल्याला करायची, जेणेकरून पर्यावरणावर चांगला परिणाम होईल आणि त्याच्यातून लोकांना उत्पन्न भेटेल। या निमित्ताने प्रशासनाने नियोजनही केलेलं आहे। यापुढे आपण नर्सरीही स्थापन करणार, ज्याच्यातून बांबू रोपही तयार होणार आणि त्याचबरोबर वन संरक्षण समितीमार्फत आपण विविध कामे करणार, जेणेकरून गावाचा विकास आणि वन संरक्षण या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकणार।